गवारीच्या शेंगांची रस्सा भाजी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने केलेलीच असेल, पण आज मी अगदी वेगळ्या पद्धतीने म्हणजे गावरान पद्धतीने आणि कांदा टोमॅटो असं काहीही न वापरता मस्त चमचमीत झणझणीत चवीची ही भाजी केलेली आहे आणि करायला पटकन तयार होते। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण मस्त चमचमीत झणझणीत करायला सोपी गावरान पद्धतीने पटकन तयार होणारी गवारीच्या शेंगांची रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत। गवारीच्या शेंगांची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कांदा टोमॅटो घालून मसाल्याचं वाटण करून आणि बटाटा टाकून कोरडी सुकी भाजी देखील करतात, पण आज मी यातील कोणत्याही प्रकारची भाजी न करता अगदी वेगळ्या पद्धतीची ही भाजी करणार आहे। ही भाजी चवीला इतकी अप्रतिम लागते की तुम्ही एक वेळा कराल तर परत परत त्याच पद्धतीने कराल। रेसिपी अगदी साधी सोपी आहे, तेव्हा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं भाजी करण्यासाठी सुरुवातीला इथं मी पाव किलो गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। ह्या गावरान गवारीच्या शेंगा आहेत। तुम्ही ह्या गावरान शेंगा घेऊ शकतात किंवा मार्केटमध्ये मोठ्या साईजच्या अशा जाड शेंगा मिळतात त्या घेतल्या तरी चालेल। उन्हाळ्यामध्ये ह्या शेंगा सहज मिळतात। आता ही शेंग कशी ओळखायची ते तुम्हाला सांगते। तर गावरान शेंग ही काटेरी असते आणि तिला चमक नसते, पण ती चवीला खूपच चवदार लागते। आता ही शेंग कशा प्रकारे निवडायची ते तुम्हाला दाखवते। तर शेंगचा असा पुढचा टोकाचा भाग आणि देठाचा भाग असतो तो थोडासा कट करायचा आणि मधोमध शेंगचे असे दोन भाग करायचे आणि जे शिरा निघतात त्या अशा काढत चालायचा। या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि शेंग निवडत असताना तुम्ही 2 तुकडे किंवा 3 ते 4 तुकड्यांमध्ये ही शेंग निवडून घेऊ शकता। आता याच पद्धतीने मी ह्या शेंगा सगळ्या निवडून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवण्यासाठी थोड्याशा शेंगा मी शिल्लक राहू दिलेल्या होत्या। तर या पद्धतीने ह्या शेंगा निवडून घ्यायच्या आहेत आणि त्यांना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। आता मी त्यांना स्वच्छ धुवून घेणार आहे। तर आता आपल्या शेंगा निवडून तयार झालेल्या आहेत। आता आपण वाटणची तयारी करून घेऊ। तर त्यासाठी इथं मी काही साहित्य घेतलेले आहे। तर इथं एक मध्यम आकाराची वाटी एवढी मी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून घेतलेली आहे। नंतर इथं मी थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। हे कोरडं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचे काप करून घेतलेले आहे। नंतर इथं भरपूर असा लसूण घ्यायचे, तर मी 10 ते 12 एवढे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपल्याला यांचं वाटण करून घ्यायचं आहे। तर मी इथं मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि त्यामध्ये खोबरं शेंगदाणे आणि लसूण एकत्र असं बारीक वाटण तयार करून घेणार आहे। तर हे वाटण करत असताना आपल्याला यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही। तर बघा, कोरडंच आपल्याला व्यवस्थित याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे याचा व्यवस्थित कूट तयार करून घ्यायचं आहे। अजिबात जाडसर वगैरे ठेवायचं नाही। तर आता बघा, मी याचा कूट तयार करून घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते। तर असं या पद्धतीचं आपल्याला बारीक असं कूट तयार करून घ्यायचं आहे, वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता आपलं वाटण तयार आहे। आता आपण भाजी कशी करायची ते बघून घेऊया। तर त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये साधारण 1 पडी तेल एवढं टाकून घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगा ज्या धुवून घेतलेल्या होत्या त्या टाकून द्यायच्या आहेत। तर व्यवस्थित आता आपल्याला मध्यम आचेवरती ह्या शेंगा परतून घ्यायच्या आहेत। आता इथं मी घेतलेल्या शेंगा ह्या ताज्या आणि कोवड्या होत्या, म्हणून यांना शिजवताना मी यामध्ये पाणी टाकलेलं नाही। पण शेंगा जर थोड्याशा निबर कडक असतील तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून मगच त्यांना शिजवून घ्यायचं, म्हणजे त्या पटकन शिजतात। आता 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतून घेतलेले आहे मी शेंगा आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेलं आहे। म्हणजे शेंगांना मिठामध्ये आणि हळदमध्ये जर व्यवस्थित आपण परतत राहिलं तर त्यांच्यामध्ये मीठ छान मुरतं आणि चवीला त्या अप्रतिम लागतात। आता ते व्यवस्थित परतून त्यावर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 मिनटं छान वाफ काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित त्या शिजवून घेतलेल्या आहे। आता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि परत त्यांना परतून घेते। तर आता त्या अर्धवट शिजत आलेल्या आहे। तर अशाच पद्धतीने मी यांना व्यवस्थित अजून 2 ते 3 मिनटं असंच परतत राहणार आहे आणि छान शिजवून घेणार आहे। तर बघू शकता, शेंगांचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे आणि शेंगाही व्यवस्थित अर्धवट शिजल्या गेलेल्या आहेत। आपल्याला पूर्णही शिजवायच्या नाही, तर आपण जेव्हा भाजी करू तेव्हा आपण त्यांना पूर्णपणे शिजवून घेऊ। तर आता शेंगा मी काढून घेते, गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपल्याला त्याच कढईमध्ये भाजी तयार करून घ्यायची आहे। तर मी शेंगा शिजवण्यासाठी सुरुवातीपासून ते शेंगा अर्धवट शिजेपर्यंत साधारण 5 ते 7 मिनटं लागलेली। आता त्याच कढईमध्ये मी
3 ते 4 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घालायची। तर त्यासाठी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। नंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचंय आणि त्याला व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं तेलावर असंच परतून घ्यायचंय। मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये गवाराच्या जे शेंगा आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकून घेणार आहोत। तर 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्यांनाही व्यवस्थित आता आपल्याला ह्या सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे साधारण 1 ते 2 मिनिटं। नंतर त्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकत आता हे मिश्रण व्यवस्थित परतून घेणार आहे। म्हणजे जे आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला होता तो व्यवस्थित असा परतला जातो आणि त्यातील कच्चापणा कमी होतो। तर त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं तर आपली ही भाजी छान तरीदार तयार होते आणि मसाले सुद्धा छान व्यवस्थित भाजले जातात। आता मी यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहे। तर आता बघू शकता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि भाजीला किती छान तेल सुटलेलं आहे, पण अजून आपली भाजी तयार नाही आहे। तर मी व्यवस्थित तिला आता मिक्स करून घेते आणि अजून आपण यामध्ये आता पाणी ॲड करून घेणार आहोत। तर मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत ही भाजी मिक्स करून घेतलेली। तर मी सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण पाऊण ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर अजून परत तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशीच तिला 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायची आहे। तर आता बघा व्यवस्थित तिला अजून तेल सुटलेलं आहे। यामध्ये मी जास्तही तेल टाकलेलं नाही तरी सुद्धा भाजीला एकदम छान असं तरी येते, तेल सुटते, म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजते। आता परत याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आता मी घरगुती मसाला आहे तो टाकून घेते। तर मी 1 चमचा टाकून घेतलेला आहे। तुम्ही याऐवजी कोणताही मसाला टाकून घेऊ शकता। काळा मसाला असतो कांदा लसूणचा तो टाकून घेतला तरी चालेल। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथं मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। इथं पाणी टाकताना भाजी तुम्हाला कशी हवी, घट्टसर पातळ त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। तर आता आपण मध्यममध्येच ही भाजी तयार करून घेणार आहोत। जर तुम्हाला ही डब्यावर भाजी न्यायची असेल तर थोडंसंच पाणी टाका आणि तिला व्यवस्थित शिजवून मग तिला थोडी कोरडी करून घ्या, म्हणजे आपल्याला ही भाजी सुकी पण मिळते। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आपण शेंगा शिजवत असताना थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं, तर त्यानुसार आपल्याला थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आहे। आता मी झाकण ठेवून भाजीला छान वाफेवर 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे आणि नंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि छान 1 ते 2 उकळी आणून घ्यायची। एकदम आपली भाजी परफेक्ट शिजते आणि आपण सुरुवातीला जो मसाला आहे, जो आपलं वाटण आहे ते व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून शिजवून घेतलेलं होतं, त्यामुळे त्यातील जो कच्चापणा आहे तो सगळा निघून जातो आणि भाजी छान अशी टेस्टी लागते। तर आता बघा 5 ते 7 मिनिटांमध्येच ह्या शेंगा व्यवस्थित शिजतात। तर बघा एकदम मस्त शिजलेल्या आहेत आणि भाजीला रंगही किती छान आलेला आहे, तरी किती छान आलेली आहे। तर आता आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे। यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि तिला व्यवस्थित मिक्स करून घेते। तर आपली भाजी ही तयार आहे। जास्त घट्टसरही नाही, जास्त पातळही नाही, अशाच पद्धतीची ही भाजी छान लागते। तर बघा आपली मस्त चमचमीत झणझणीत अशी गावरान पद्धतीची गवाराच्या शेंगांची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तर मी गॅस बंद करून घेतलेला आणि तिला एका प्लेटमध्ये सर्व करून घेते। तर बघा अशी गावरान पद्धतीची ही शेंगांची भाजी आपली तयार आहे आणि गरमागरमच तिच्यासोबत भाकरी, पोळ्या किंवा तुम्ही भातासोबतही ही भाजी खाऊ शकता। खूप छान लागते। 2 पाहुणे घरी आल्यावर झटपट अशी तुम्ही ही भाजी तयार करू शकता आणि त्यांना खायला देऊ शकता, त्यांना खूपच आवडेल। आणि जर तुम्ही अशी भाजी कधी केली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।